मी खूप सिंपल व्लॉग बनवत असते माझ्या डेली लाईफचे. तर तुम्हाला जर हे आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी प्रिशा उठली आणि तिला झाडं वगैरे दाखवले. त्याच्यानंतर आम्ही आलो वरती, कारण पाहुणे आले होते आमच्याकडे. हे पाहुणे यासाठी आले होते कारण आज घालायचा होता घाणा. घाणा घालणे म्हणजे काय हे मला पण नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगते आज. जसं मला माहीत होते तसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहते. तर घाणा घालायचं म्हणजे ज्या हळदीला आपण त्या दिवशी कुटलं होतं तिला व्यवस्थित दळायचं असतं. ह्या जात्यावर नवीन जाता घेतलं जातो आणि त्यावर हे दळलं जातं. आता हे बायका तयारी करतायत सगळी व्यवस्थित, थोडं डेकोरेशन वगैरे करून आणि देवाची मूर्ती वगैरे मांडून ह्या सगळ्यांना सुरुवात करायची असते. तर तेच हे बायका सगळं करत आहेत आणि सगळ्या बायांना हळदी कुंकू लावायचं असतं. ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी जास्त दिसणार नाही कारण माझे आले होते पिरियड्स, म्हणून मी थोडं लांब बसले होते. चालतं तसं लांब बसलेलं, तर म्हणून मी लांब बसले. मग त्यांनी सगळ्यांनी सुरुवात केली. प्रत्येकीला हात लावायचा असतो, त्यांनी हात लावला वगैरे. त्यानंतर दळायला वगैरे सुरुवात करायची असते आणि तेच आपलं नेहमीसारखं गाणी म्हणायची असतात. तर त्यांनी आता त्याची सुरुवात केली. प्रिशा आज सकाळपासूनच थोडी चिडचिड करत होती. त्या दिवशीसारखी आज ती काही खेळतही नव्हती, कारण तिला आज बरंच वाटत नव्हतं. ती जेवणही नीट करत नव्हती, म्हणून मी तिच्याकडेच लक्ष देत होते. आणि तोपर्यंत माझ्या हजबंडनी हे रेकॉर्ड केलं होतं. आणि आता तुम्ही या बायकांचे ना गाणे ऐका. तर ह्या प्रोसेसला ज्यामध्ये ती हळद दळली जाते जात्यावर, सगळ्यांनी थोडं करायचं असतं. ह्या सगळ्या प्रोसेसलाच घाणा घालणे असे म्हणतात. मलाही फर्स्ट टाईम कळलं होतं आणि यापुढे आता बहुतेक तुम्हालाही ही इन्फॉर्मेशन भेटली असेल की घाणा कसा घालायचा असतो. प्रिशा आता झोपली होती शांतपणे, म्हणून मी पण थोडं साईडला जाऊन बसले आणि त्यांचे गाणे ऐकत बसले होते. आज काही मी त्यांना काहीच देऊ शकले नाही, चहा वगैरे किंवा शरबत वगैरे, तर ते सगळं काम बाकीच्यांनीच केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले. त्यानंतर प्रिशाला मी घेऊन खाली गेले. तिला फिरायला जायचं होतं आणि सावीच्या सायकलबरोबर ती खेळत होती. त्यानंतर मंदिराकडे चल म्हणत होती, पण मी तिला बाहेरच फिरवलं. बाकीचे गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारू. बाय फ्रेंड्स.